नमस्कार मंडळी, सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तर मंडळी, आज आहे एकादशी, जया एकादशी. तर एकादशीचा पूर्ण व्हिडिओ, सेवा कशी करायची, कोणते मंत्र म्हणायचे, त्यानंतर आपल्याला जर सेवा करणं शक्य झालं नाही तर आपण काय करायचं, हा सर्व व्हिडिओ काल आपल्या चॅनलवरती अपलोड झालेला आहे. तर हा व्हिडिओ जेव्हा अपलोड झाला तर त्यावेळी एका ताईंच्या 2 कमेंट आल्या. त्यांच्यासाठी हा आजचा व्हिडिओ खास आहे बरं का. कारण जेव्हा मी ह्या मूर्तीचा अभिषेक दाखवला, पंचामृताने केलेला जलाभिषेक दाखवला, तेव्हा ही मूर्ती त्यांना अंदाज आला नाही की किती उंचीची असेल म्हणून. मग त्यांनी मला त्यासाठी 2 कमेंट केल्या. तर त्यांच्या कमेंटला रिप्लाय देण्यासाठी हा व्हिडिओ आहे. कारण माझे प्रत्येक सबस्क्रायबर, प्रत्येक व्ह्यूवर्स माझ्यासाठी जितकी माझी फॅमिली आहे तितकेच महत्त्वाचे आहेत आणि त्यांचं प्रत्येक कमेंट माझ्यासाठी मॅटर करतं. त्यामुळे हा व्हिडिओ आहे. तर ताई, ही जी मूर्ती आहे विठ्ठल रुक्मिणीची, ही आहे पंचधातूची आणि ह्याची उंची 5 ते 5.5 इंच इतकी आहे. त्यांनी इंचामध्ये विचारलं होतं मला. आणि ही मी तुळजापूरवरून मागच्या वर्षी अक्षय तृतीयाच्या अगोदर आणलेली आहे. आणि आणल्यानंतर कोणती पूजा करायची ह्याचा डिटेल व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवरती अक्षय तृतीयाच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेला आहे. तर घरामध्ये मूर्ती घेताना पंचधातूचीच असावी असं म्हटलं जातं. म्हणजे पूर्वीचे आपल्याला सांगायचे घरामधले लोक. त्यामुळे ही मूर्ती मी पंचधातूची घेतलेली आहे. तुम्ही पाहताल मूर्तीवरती थोड्याशा अशा काळसर रेषा दिसतील. ते पंचधातूच्या मूर्तीचं एक खूण असते की ही मूर्ती पंचधातूची आहे म्हणून. पूर्ण प्लेन पिवळी जर दिसली मूर्ती अशी तर ती पंचधातूची नसते. त्यामुळे मी पंचधातूची मूर्ती घेतलेली आहे आणि ही मी तुळजापूरवरून आणलेली आहे. त्याचसोबत मी विठ्ठल आणि रुक्मिणीचे हे वस्त्र घेतलेले आहेत. विठोबाला मी धोतर घेतलं, नंतर पंचा घेतला आणि मुकुट पण घेतलेला आहे. आणि रुक्मिणीला साडी टाईप असा जो लेहंगा असतो, म्हणजे घागरा म्हटलं जातं, तो आहे. त्यानंतर त्याच्यावर ओढणी आहे आणि रुक्मिणीचा पण वेगळा मुकुट आहे. तर हे मी मोरया गोसावी पुणे इथं म्हणजे पिंपरी चिंचवड इथून घेतलेला आहे. मोरया गोसावी जो गणपती आहे त्याच्या बाहेर जे स्टॉल लागतात तिथे मला हे वस्त्र मिळालेले आहेत. जिथे मी मूर्त्या घेतल्या होत्या तिथे मला वस्त्र अवेलेबल झालं नव्हतं, फक्त आसनं होती. पण मला ॲक्च्युअल विठ्ठल आणि रुक्मिणीला घालण्यासाठी वस्त्र हवे होते, ते मिळाले नव्हते. जे मी पिंपरी चिंचवड मोरया गोसावीच्या तिथून आणलेली आहेत. माझी मुलं पुण्यात असतात त्यामुळे तिथल्या पण वस्तू मला लगेच अवेलेबल होतात जे मला हवं आहे ते. आणि तुळजापूर धाराशिवपासून खूप जवळ आहे त्यामुळे आणि तीर्थक्षेत्र देवस्थान असावं मूर्ती घेताना, त्यासाठी मी तुळजापूरहून घेतलेल्या आहेत. तर अशी ही छोटीशी माहिती आहे मूर्तीबद्दलची. कारण माझं सबस्क्रायबर जे आहेत ते माझ्यासाठी माझ्या फॅमिली इतकेच महत्त्वाचे आहेत. माझे व्ह्यूवर्स माझ्या फॅमिली इतकेच महत्त्वाचे आहेत आणि त्यांच्या एक कमेंटला मी रोजच्या रोज रिप्लाय देत असते. एकही कमेंट माझी रिप्लाय न देता जात नाही. ह्या माझी व्हिडिओची खासियत आहे. त्यामुळे जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन करा. आणि आपण रोजच्या रोज सेवेचे व्हिडिओ, शॉर्टमध्ये आपण रेसिपीजचे व्हिडिओ घेऊन येत असतो. आणि तुम्हाला आपल्या चॅनलवरती कोणती सेवा बघायला आवडेल ते देखील सांगा. चला परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.